नमस्कार. मी आज म्हणजे बरेच दिवस झालं थोडंसं लाँग व्हिडिओ बनवणं सोडून दिलेलं आहे. म्हणजे मी बनवू शकले नाही माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनमुळं. मी आज तुमच्याशी सहज एक गोष्ट लक्षात आली, माझ्या शेअर करावीशी वाटली ती. ते म्हणजे माझं लहानपण आणि माझ्या नातवांचं लहानपण मी बघते आहे. माझ्या मुलांचंही लहानपण वेगळंच होतं. आमच्या लहानपणी तर खूप आनंद होता. म्हणजे सध्याचा काळ आणि मागचा काळ यातला जर आपण फरक बघितला तर भयानक आहे. फार फरक आहे. पण मी एक म्हणेन की आमचाच काळ खूप चांगला होता. सध्याचा काळ इतका तणावपूर्वक वातावरण, प्रत्येकाला कसला तरी तणाव, म्हणजे आनंद नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे. म्हणजे खरंच आहे, खूप सुधारणा झालेल्या आहेत. आम्हाला विमान म्हणजे आम्ही दुरून आकाशात बघायचं आणि तेच कौतुक वाटायचं. पण आता डायरेक्ट विमानातच बसतात लहान-सहान मुलं, पण आम्ही या म्हातारपणी बसलो. म्हणजे किती खूप सुधारणा आहे, पण अधोगती पण तेवढीच आहे. फक्त साधनांची सुधारणा झालेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तुमच्या स्वप्नातल्या गोष्टी तुम्हाला समोर मिळालेल्या आहेत. पण तुम्हाला आनंद नाही. आम्हाला जे लहानपणी समाधान होतं ते नाही. मला वाटतं सुख पण नाही आहे. शो आहे फक्त, की आम्ही किती सुखात आहेत. माझ्याकडं ये, माझ्याकडं गाडी आहे, माझ्याकडे ये. अरे तुमच्याकडं काहीच नाही मी म्हणते. जे आमच्या लहानपणी आमच्याकडं होतं ना, आमच्याकडं तर 2च कपडे, एक अंगावर आणि एक धुवून दोरीवर टाकलेलं. बस 2च. आणि माझ्या लहानपणी तर चपलेचा पत्ताच नव्हता. आम्हाला चप्पलच नव्हती. म्हणजे चप्पल घालतात हे पण माहीत नव्हतं. तुम्ही विचार, लहान मुलांना चप्पल नसायची, नसतेच, हा रिवाज होता. लहान मुलांना काय, म्हणजे बघा आम्हाला किती आमच्या आईवडिलांनी टफ बनवलेलं आहे. काटे टोचले, खडे टोचले, काही झालं तरी आम्ही कधी रडलो नाही किंवा हट्ट केला नाही. आणि हल्ली अरे बापरे, प्रत्येकाच्या घरी बघा चपलेच्या रॅकवर किती चपलाचे पेअर आहेत, जे की लहान मुलांना, मोठ्यांना तर आहेतच, पण लहानांना पण. आणि आनंद, सुख, समाधान, मुलगा शांत नाही आहे, मुलगा हट्टी, नवरा बायकोत भांडणं, म्हणजे तुम्ही. आणि खूप पैसा आहे लोकांकडे. आमच्या लहानपणी पैसा बघायला मिळत नव्हता. आम्हाला तर पैसा कधीतरी आम्हाला हातात यायचा, तोच कौतुक वाटायचं. आम्हाला पेन मिळायची नाही वेळेवर, कधी पेन्सिल मिळाली नाही. म्हणजे इतकं काही आम्हाला कमतरता होती साधनांची. पण आम्ही खूप खेळायचं, खूप मजा, खूप एन्जॉय. आम्ही कधी खोटं बोलायची वेळ आली नाही आम्हाला, कधी थापा मारायची वेळ आली नाही आम्हाला. आम्ही सत्यानं चलत गेलो, कारण गरज भासली नाही. आता पावली प्रत्येकजण खोटं बोलताना बघते मी. प्रत्येकजण एकमेकांना टोपी घालतात. कशासाठी? फक्त तुम्ही कसं पुढे जाता येईल एवढंच बघता. पण पुढे जाऊन तरी काय मिळवलं हो तुम्ही? पैसाच फक्त. पण जेवढं आम्हाला काही नसताना आम्हाला जे होतं ते आज तुमच्याकडं नाही आहे. मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, की आम्ही खूप सुखी होतो, आम्ही खूप समाधानी होतो आणि आम्हाला खूप आनंद मिळत होता. आता तुमची मुलंसुद्धा बघा, लहान लहान मुलं केवढी कोमेजून गेली त्या अभ्यासाच्या दबावाखाली. म्हणजे त्याच्यावर इतकं प्रेशर असतं, की ते मूल कोमेजून जातं. मला वाटतं आम्ही लहानपणी जेवढं खेळत होतो तेवढं तर मला मुलं खेळताना दिसत नाही. दिसतात ते पण लिमिटमध्ये, त्यांना ठरलेल्या मर्यादा, ठरलेलेच खेळ. अहो ग्राउंड नाही, अंगण नाही कोणाच्या दारात, काय खेळतील मुलं? त्यांना मित्र मैत्रिणी नाहीत. हां, हे बघितलं मी, पैसा आल्यानंतर मात्र मित्र मैत्रिणी आणि ते घाणेरडेपणा सगळा. कशाला जवानीत मित्र मैत्रिणी, मग त्यातून रिलेशनशिप, त्यातून एकमेकांचा उपयोग करा, वापरून घ्या आणि फेकून द्या, हे जे रीतिरिवाज चाललेले आहेत, किती घाणेरडं आहे. आणि अगदी मला वाटतं ते लहान मुलांना सुद्धा कळायला लागले की असं असतं. कारण सध्या मोबाईल, टी व्ही, मीडिया सगळं काही समोर आणतं. त्यामुळे मुलं पण बघतात. मुलांपासून तुम्ही किती लपवून ठेवणार आहे? नाही लपवू शकत. आमच्या लहानपणी एकमेकांना मारणं अतिशय वाईट समजतोय. खून आणि हे मर्डर शब्द तर आम्हाला माहीत नव्हते. क्वचित कुठेतरी भयंकर दुश्मनीखाली एखाद्याचा खून झालेला असायचा. मग तो खून इतका गाजायचा, इतकं प्रसिद्धी मिळायची त्याला, की लोकं दुरून-दुरून
मला वाटतं भेटायला जायचे त्या लोकांना. मात्र आता सध्या मात्र ते राहिलेलं नाही आहे. भयानक काहीतरी विचित्र परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं हे असं बरोबर वाटत नाही मला. समाज सुधारला, समाज सुधारला. खरंच सुधारला का हो? माझ्या दृष्टीने नाही सुधारला. समाज बिघडला. नवरा बायकोला मारणं, बायको नवऱ्याला, ह्याला समाज सुधारला म्हणतात का हो? ह्याला शिक्षण म्हणतात का? आमच्या काळात लिमिटमध्ये होतं शिक्षण, मर्यादा होत्या, पण संस्कार खूप होते त्या पाठ्यपुस्तकातून सुद्धा. मला वाटतं आता संस्कार नाही आहेत. संस्कारच नाही आहेत किंवा वेळ नाही कुणी कुणावर संस्कार करायचे आणि किती करायचे, याला मर्यादा आलेल्या आहेत. भयानक परिस्थिती आजची आहे. आई वडील मुलाला बोलायला घाबरतात, नको तो काहीतरी करून घेईल जीवाचं. पूर्वीचे आई वडील किती मारायचे, ते जीवाचं काही बरं वाईट करायचं असतं हीच आयडिया आम्हाला नव्हती. किती बोलायचे, शिक्षक किती मारायचे. शिक्षकांना आई वडील सांगायचे मारा याला, आणखी मारा. आणि आता थोडा हात उचलला की लगेच पोलीस स्टेशनला नेतात शिक्षकाला. पालकवर्ग इतका हुशार झालेला आहे, पण त्यांना हे कळत नाही की गुरु विद्यार्थ्याचा काही शत्रू नसतो. असं प्रत्येक ठिकाणी मला समाज सुधारला का बिघडला आणखी मी कन्फ्यूज आहे. माहिती नाही नेमकं काय आहे यातून. तर आपणच बघा किती सुधारणा झालेल्या आहेत आणि किती समाज बिघडलेला आहे. आपणच मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. ठीक आहे.